बाबा, आपण इथे जरा थांबूयात थोडा वेळ, येतील त्या. कुठं कुठे चालली आहेस? भाजी आणायला. सारखी सारखी काय लागते तुला भाजी? कालच आणली होती ढीगभर. ढीगभर कुठे, थोडीच आणली होती, संपली आता, काहीच नाही. आणू? पैसे असे झाडालाच लागलेत. जा खाली जाऊन त्या भाजीला माझं नाव सांग. गेलो कशी आहेस तू? चल माझ्यावर चल, मी तुला न्यायला आलोय. चल माझ्यासोबत. ऐक 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 ऐक, जाऊ नकोस, थांब. हो बाबा, कोण तुम्ही? काय चाललंय? नाही मी म्हणजे हे परवापासून बघतोय हा माणूस इकडे घेरट्या घालतोय. हा त्या आईला चांगल्या घरचा जेंटलमन दिसतोय. अरे आणि असले धंदे करतो का? आमच्या वस्तीतल्या बायकांना छेडतो का तू? हा पाक्या भाईला कळलं ना, बारीक तुकडे करेल आणि नदीला फेकून देईल तुझे. हा का हो जाधव वहिनी, काय मॅटर करतोय? हा हे बघ तू. ए काय बघतो काय? ए चल निघ इथून, निघ रे निघ. काय चाललंय? निघताय का खोलून ठेवू एकेकाला? ए पाक्या बाई, ह्यो माणूस कांड करतोय. आपल्या वहिनीला छेडत होता ह्यो. हे तू खोलून टाका याला. अरे बघताय काय? थांबा थांबा, खबरदार कोणी त्याच्या अंगाला हात लावतात. तुम्हाला काय वाटलं रस्त्यावरचा मवाली येतो? गुंड आहे? भाऊ आहे तो माझा, सख्खा भाऊ, माझा बाळजादा आहे तो. नीला, बाप्यांसमोर आवाज चढून बोलायला लाज नाही वाटत? तुझा बाळ जाता आल्यामुळे एवढी हिंमत वाढली तुझी? आणि तू का छळतोयस आम्हाला? 35 वर्षापूर्वी सुद्धा असाच आडवा आला होतास. काय झालं? तुझ्या नाकावर टिचून तुझ्या बहिणीला घेऊन गेलोच ना मी, तरी नाही जिरली. आणि आता 35 वर्षानंतर म्हातारपणी बहिणीची आठवण आली. माझा आलाय असं नाही ऐकणार तुझ्या. तुझी हिंमत कशी झाली त्यांना हात लावायची? तूच ना त्या दिवशी माझ्या घरी आली होतीस? हो तीच आहे. बाबा तुम्ही निलिमा आत्याला घेऊन जा इथून. मी कसं जाणार? तू एकटी इकडे तुला सोडून. बाबा नका काळजी करू, तुम्ही घेऊन जा लवकर. ए माझ्या शरीरातून माझ्या बायकोला घेऊन जायला सांगतेस? हो काय करशील? ए जास्त शहाणपणा करू नको सांग, नाही तर इथेच गाडून टाकेन या एरियात. ए चाल, घाबरत नाही तुझ्यासारख्या भेकड माणसांना. आमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर डायरेक्ट पोलिसांना बोलवेन. ए कळलं का? मग आयुष्यभर सडशील जेलमध्ये. बाबा तुम्ही निलिमा आत्यांना घेऊन जा. आत्या प्लीज तुम्ही जा. हे तुला सांगितलं ना मागे, हो आमच्या नादी लागू नकोस. शेवटचं सांगतेय, महागात पडेल. निलो
नीला! गुरुजी मला काहीच कळत नाही हो, काय चुकतंय माझं. गेले कित्येक दिवस तुम्ही जे सांगाल ते करतोय मी, तरी सुद्धा यश मिळत नाहीये. तुम्हीच म्हणालात ना माझ्या नशिबात राजयोग आहे, पैसा येतोय हो, पण तो निघून जातो. बाळा, मला कल्पना आहे त्याची, आणि तुझ्यावर जो हल्ला झाला तोही फारच दुर्दैवी होता. हल्ला? तुम्हाला कसं माहित? मी कोण आहे? ज्योतिषी. हा, तुझी संपूर्ण कुंडली माझ्या समोर आहे, आणि बाळा मी तुला सावध केलं होतं. राहू काळ चालू आहे, भ्रमित होशील. तुझं वैयक्तिक आयुष्य सांभाळ, त्याचं तंत्र बिघडू देऊ नकोस. नाही लक्ष दिलंस. आता लक्ष्मी पाठ फिरून निघून गेली, आणि पुन्हा एक कर्जाचा डोंगर तुझ्या माथी उभा राहिला. बरोबर आहे गुरुजी. हो, ते सेवानी बिल्डर डोक्यावर बसलेत माझ्या, सतत फोन करतायत. कसा बाहेर पडू यातून काही कळत नाहीये. काय करू मी? अरे त्याचाही उपाय मी सांगितलाय तुला. तुला एक मंत्र आणि यंत्र दिलं होतं मी. पूजा करतोस त्याची? हो करतोय ना, रोज करतोय मी. अरे फक्त पूजा करून काही होत नाही बाळा. त्या यंत्रावर एक मौल्यवान वस्तू ठेवायला सांगितली होती मी. ठेवलीस? का नाही ठेवलीस? मी माझ्या बायकोला एक दागिना मागितला होता, पण तिने दिला नाही. तुझा उत्कर्ष हाच तुझ्या पत्नीचा उत्कर्ष आहे ना. तसं समजावून सांग तिला. तिला सांगितलं की ती दुर्लक्ष करते, चिडून सांगितलं की भांडते. गुरुजी, ती माझ्या शब्दाला किंमतच देत नाही हो. खरं तर त्यासाठीच मला तुम्हाला भेटायचं होतं. गुरुजी मला सांगा ना, माझी बायको माझी गुलाम कशी होईल? ओ बाप्पा, गुलाम? बाळा, माणूस माणसाचा गुलाम होऊ शकत नाही, आणि त्याने होई नाही. हो, पण माणूस पैशाचा गुलाम होऊ शकतो. हा, होतोच. म्हणजे? कटू आहे, पण हेच शाश्वत सत्य आहे. माणसाला माणसाची किंमत नसेलही कदाचित, पण त्याला पैशाची किंमत नक्कीच असते. बरोबर एकदम. आता तुझ्या बायकोने तुझं गुलाम व्हावं असं जर तुला वाटत असेल, तर तुझी संपत्ती तुझ्या ताब्यात ठेव. हो, नाही नाही, पण म्हणजे कसं काय जमणार ना? वय त्याच्या हातात पैसा टिकत नाही हे सांगून राहिलं ना तो तुम्हाला. मग संपत्ती कुठून असणार सांगा? असणं नसणार. याची नसेल, पण याच्या तीर्थरूपांची तर आहे ना. मग म्हणजे तुझ्या वडिलांनी आयुष्यभर अपार कष्ट केलेत आणि आताही करतायत. पण त्यांच्या कष्टांचं चीज व्हावं असं जर तुला वाटत असेल, तर तू त्यांच्या संपत्तीचं रक्षण कर. रक्षण कर म्हणजे कोणापासून? अर्थात तुझ्या पत्नीपासून. व्हॉट? भैरवीपासून? हे बघ बाळा, मी जे सांगतोय ते तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य आहे. संपत्ती तुझ्या ताब्यात ठेव, आणि मग आपोआप तुझे घरची मंडळी तुझ्या ताब्यात येतील. Hello guys, welcome to our new show Business Buzz. This is your business consultant Sayami. You guys can also call me Sam. टाइम प्लीज. भाई, जर काही लोकांना इंग्लिश कळत नसेल तर? हा, मराठीत बोल जरा हुंगी वाट. So guys, guess what? मी या दिवाळीत घेऊन येत आहे एक स्पेशल सरप्राईज तुमच्या सगळ्यांसाठी. दिस व्हेंचर इज अ ड्रीम ऑफ माइंड. सो मी आणि माझी टीम एक स्टार्टअप सेट करतोय, आणि त्याचं नाव काय आहे? टेस्टी ट्रीट्स. जर्नी विसरलीस. So you guys are going to be a part of this meaningful journey.
सो आम्ही यात काय करणार आहोत, आम्ही ना छोटे छोटे रील्स अपलोड करणार आहोत. सो त्यात आपण क्लाउड किचन कसं ऑपरेट करायचं ते डिस्कस करणार आहोत. अजून स्केचफुल बिझनेस मॅप आपण डिस्कस करू आणि टिप्स अँड ट्रिक्स ऑफ द डे हे सगळं आपण डिस्कस करूया. सो स्टे ट्यून फॉर वीकली कॉन्टेंट. ताई विकली नको डेली म्हण. डेली कसं आहे, डेलीला जास्त रीच असतो. सो गाईज स्टे ट्यून फॉर डेली कॉन्टेंट. काय हो नाव तुमचं? हा, राधा सरकटे, मामी आजी. मामी आजी हाय म्हणा ना. हॅलो, हॅपी दिवाळी. मामी आजी तिच्या ऑथेंटिक डिशेस साठी वर्ल्ड फेमस आहे यू गाईज. कायची वर्ल्ड फेमस, जरा मीठ कमी पडलं तर बोंबलते. शी इज रिअली व्हेरी फनी गाईज. पण सिटीत काही इव्हेंट असेल, गॅदरिंग असतील तर मामी आजी केटर करते. हा वेटर आहे मी या घरची. म्हणजे कोणाला चहा म्हणा, नाश्ता म्हणा, काही लागेल तर मी आणून देतो. सो फनी. आय टोल्ड यू गाईज शी इज एक्स्ट्रीमली फनी. मामी आजी ऐक, तुम्ही तुमच्या स्पेशालिटीज सांगा. आहे ना, खूप स्पेशालिटी आहे माझ्यामध्ये. मी रांगोळी काढतो ना, असे स्वस्तिकची रांगोळी साजरी करतो. मला मेहंदी येते काढता. मला ABCD शिकवता येते पोरैले मराठीत. स्पेशालिटीज म्हणजे आपल्या खाण्याचे पदार्थ, खाण्याच्या स्पेशालिटीज. बाप्पा, खाण्याची स्पेशालिटीज विचारूच नका. मला ताक घोटता येते, मिरचीचा ठेचा करता येते आणि भाकर करता येते साजरी. दॅट्स इट. थँक्यू. ह्या सगळ्या त्यांच्या स्पेशालिटीज आहेत. मामी आजी तुम्ही आपल्या न्यू व्हेंचर बद्दल काय बोलाल? कायचं न्यू व्हेंचर? माय बाई, न्यू लुगडं घेऊन देणार होती तर घेऊनच नाही दिलं. न्यू कायचं, जुनच आहे ना व्हेंचर माया. हाय यार मामी आजी, यू आर सच अ स्पॉइल स्पोर्ट. सगळं परत करावं लागणार आहे आता मला. ताई मग आता आमची टर्न, आम्ही देणार इंटरव्ह्यू. हो वे. अगं ताई काय आहे ना, इंटरव्ह्यू मध्ये छोटी मुलांनी केला ना इंटरव्ह्यू की कसं जास्त व्ह्यूज मिळतात. हा, उलट लहान मुलांना दाखवलं ना तर कोणी आपला बिझनेस सिरियसली घेणार नाहीये. प्लस काय म्हणतील, चाइल्ड लेबर प्रमोट करतोय. पण मग मी मोठा इन्फ्लुएन्सर कसा होणार? आपण फेमस झालो ना की मी फॅमिली म्हणून प्रेझेंट करीन. डोंट वरी. नुसती बडबडच करून आली संयम तू. हा, अशाने बिझनेस होत असते काय? काम कर, काम करू ना, कामही करू आम्ही, पण त्याआधी प्रमोशन करणं तेवढंच गरजेचं आहे. माय बाई, काम दिसून राहिलं नाही आणि नुसते झेंडे फडकून राहिले. काम करणार, काम पहिले करू ना, आम्ही कामही करू आणि आम्ही हा बिझनेस करूनच दाखवणार. यू जस्ट वेट अँड वॉच. खायचं वेट आणि कायचं वाच. माय बाई, आता येते तुमची ती निलिमा आजी ठुमकत. मग तिच्या मागून भैरवी तिची सेवा करायले. आत्या आणि भाऊजी मग तिचे डोळे पुसाले. तुझ्यासाठी कोणीच नाही रिकामं इथं बिझनेस करायला, कोणीच नाही. तुला एकटीलेच करावं लागते सारं. बस त्या डबड्यासमोर हाय गाई, हाय बैल करत. हेच कर तू. काय माझे शब्द लिहून ठेव तू. तुम्ही काऊन टुकुर होऊन राहिले? मी जे बोलतो ना, सत्यवचन राधा आजी. नाही समजलं? पण गुरुजी, संपत्तीवर ताबा कसा ठेवायचा? हा काय ते हातात पैसा नाही ना टिकत त्याच्या. आणि त्याची बायको लाखाचे 12,000 करायला निघाली. असो, तिच्या जीवनात तिने काय करायचं हा संपूर्ण अधिकार तिचा. हा बरोबर. आपलं काय केलं त्याला? असं कसं? मी नवरा आहे तिचा. हा, हे पण बरोबर आहे. आणि तिचं हे जे काही चाललंय ना, ते मला अजिबात मान्य नाहीये. हे जे काही म्हणजे तिची कॉर्पोरेट मध्ये एक नोकरी होती, पण ऑफिस मधल्या पॉलिटिक्समुळे तिला काढून टाकलं. हो, पण काही काळाने ती निर्दोष सिद्ध झाल्यावर तिला ऑफिसने परत कामावर बोलावलं होतं, बरोबर ना?